दोडामार्ग तालुक्यामध्ये आडाळी MIDC मध्ये खनिज सदृश मातीची चोरी झाली आणि जर आमचे काल शिंदे सेनेचे तालुका प्रमुख त्या ठिकाणी पोहोचले आणि मी त्यांच्याकडनं माहिती घेतली, ते 7 ते 8 एकरमध्ये हे उत्खनन झालेलं आहे आणि हे काही एका दिवसाचं उत्खनन नाही. इथं जवळपास 1-1.25 महिना काम केलं गेलं असं त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली. तर मला असं वाटतं की यामागे दोडामाचे तहसीलदार आणि दोडामाचे PI हे जबाबदार आहेत. यांच्या संमतीशिवाय हे उत्खनन होऊ शकत नाही. त्यामुळे दोडामार्ग तहसीलदाराची आणि दोडामार्ग PIची यांची नार्को टेस्ट करा आणि गरज आहे. एक साधा जर डंपर गेला, लोक घरासाठी एक डंपर रेती काढतात, त्यांना 1.5 लाख रुपये दंड ठोठावला जातो. ती लोकांसाठी असते रेती किंवा कुठच्या तरी विकास कामासाठी असते. पण ही जी माती आहे ही कुठे जाते, काय जाते, याला तहसीलदार पकडत नाहीत. फ्लॅटमध्ये चोऱ्या होतात, आम्ही समजू शकतो. कोणतरी चोर आला चंदगडवरनं आणि काहीतरी एक फ्लॅट फोडला आणि काहीतरी घेऊन गेला. पण 1.25 महिने 1.5 महिने काम चालू असून तर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन म्हणजे तहसीलदार आणि PI यांना जर कळत नसेल तर त्यांनी दोघांनी राजीनामे द्यावेत. म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला की या दोघांची नार्को टेस्ट करा. हे चोरी होण्यास हेच कारणीभूत आहेत आणि ह्यांच्या सहमतीशिवाय ही चोरी झालेली नाही. MIDCने तिथं प्लॉटिंग केलेलं आहे, बरोबर ना. काही लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत, काही लोकांनी कोणतरी प्लॉट डेव्हलपमेंट करू शकतो. MIDCचे अधिकारी रोज येत नाहीत, पण पोलीस प्रशासन जे असते ते सतर्क असावं लागतं किंवा महसूल प्रशासन. एखाद्या गावात उत्खनन होतं, त्या गावात पोलीस पाटील असतात. पोलीस पाटील गावात काय होतं याची PIला माहिती देत असतो. आज गावात हे घडू शकतं, ते हे घडणार आहे किंवा हे घडतं आहे. त्यांनी तरी माहिती दिली पाहिजे होती ना. तलाठी असतो गावात, MIDC अधिकारी गावात नसतात, तलाठी गावात असतो, ग्रामसेवक असतात गावात, ती सरकारी मंडळी असतात ना, त्यांना तरी कळणार ना. म्हणून माझा ठाम आरोप आहे की या दोघांची नार्को टेस्ट करा. सगळेजण मिळतील, ज्यांच्यानी खनिज सदृश माती नेईल ते सगळे यांच्या परिचयाचे असतील आणि ह्यांची ही टोळी आहे तहसीलदाराची आणि PIची. ही टोळी मिळून काम केलेलं आहे. असं मला आता जेव्हा मी माहिती घेतली, महिनाभर प्रकार चालू होता. आता आमचे काल तिथं तालुका प्रमुख गेले होते, त्यांच्याकडे मला माहिती मिळाली. त्यांनी गावात चौकशी केली. गावातले जे ग्रामस्थ असतात, गरीब ग्रामस्थ, त्यांना याच्यातलं ज्ञान नाही, त्या लोकांकडे कधीपासून बाई मस्ती चालू आहे. नाही, 1.5 महिना झालो असा विषय आहे. त्यामुळे मला कळलं. एक महिन्याभरात साहेब, जर तुम्ही जाऊन बघितले 8 एकर जागा उत्खनन केली, तुम्ही चांगले पत्रकार आहात, अभ्यासू आहात. 8 एकर जागा खोदायला आणि ती माती चाळायला वेळाला 1-1.25 महिना लागू शकतो. भले 20 दिवस लागले, 15 दिवस पकडा, पण झाली चोरी ना. कुठे गेली ती पोलिसांना माहिती आहे, म्हणून सांगतो त्याची नार्को टेस्ट करा. PIची दोडामार्ग, तुम्हाला लगेच कळेल कुठे गेली ती. दोडामार्ग शिवसेनेने काल पाहणी केली तिथे जाऊन. आतापर्यंत तलाठी किंवा तहसीलदारने जाऊन त्या पंचनामा केला काय? मला वाटतं काहीच केलं नाही. हेच तर दुःख आहे. म्हणून सांगतो यांच्या संगनमतानेच झालेलं आहे. याला तहसीलदार आणि PI यांची संमती घेतल्याशिवाय ही चोरी होऊच शकत नाही. पण तुम्ही ही बाब तहसीलदार याच्यात सहभागी आहात म्हणजे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागणी करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती मागितली आहे. ती येणाऱ्या काही दिवसात कळेल. पण MIDC अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तेव्हा असं कळलं, असं कोणत्याही प्रकारची आम्ही परमिशन दिलेली नाही. तिथल्या लोकांना याची काहीच कल्पना नाही. असल्या तरी घाबरून कोण बोलत नाहीत. गुंड लोक असतात, मारतील. पिक्चर बघता ना तुम्ही. आपल्या माध्यमातून आंदोलन होईल का? निश्चितपणे जर हे चोर पकडले गेले नाही तर निश्चितपणे आंदोलन करू.